गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिकची आपली एक्झरसाइज 2.1 सुरू आहे बघा. त्यातलं लास्ट क्वेश्चन एक राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रेपला असाइनमेंटला सॉल्व करायला दिलेलं. मग आता आपण तोच क्वेश्चन बघणार आहे, पण एक्झाम्पल अजून आहेत त्याच्यातली, त्यामुळे मी 1-2 एक्झाम्पल त्यातले घेणार आहे बघा. क्वेश्चन काय आहे? फाइंड दी अदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स इफ. अदर ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स म्हणजे काय? तर एक दिलेलं असेल आपल्याला आणि दुसरं फाइंड करायचे. मग आता इथे जर आपण एक एक्झाम्पल बघितलं तर इथे दिलेलं एक्झाम्पल बघा काय आहे याच्यामध्ये. इफ सेक ए इज इक्वल टू सेक एची व्हॅल्यू दिलेली आहे -25 डिवायडेड बाय 7 हां, अँड ए लाईज इन अँड कॅपिटल ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग याच्यासाठी मी काय सांगितलेलं लास्ट लेक्चरला की आपल्याला आयडेंटिटीज लागतील याच्यासाठी. बघा, सेक ए इज इक्वल टू किती आहे व्हॅल्यू -25/7 दिला आणि ए आता थीटाऐवजी इथे लेटर कोणतं यूज केलं आहे बघा, सेक लेटर यूज केलेलं आहे. -25/7 अँड काय म्हटलेलं आहे बघा, ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग ए कोणत्या क्वाड्रंटमध्ये, म्हणजे तो जो काही अँगल असेल तो क्वाड्रंट कोणता आहे, सेकंड क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंटला अगोदर पॉझिटिव्ह कोण असतं आणि निगेटिव्ह कोण असतं? सेकंड क्वाड्रंटला साइन थीटा आणि कोसेक थीटा हे दोन्ही काय असतात? पॉझिटिव्ह असतात. आणि बाकीचे 4 फंक्शन्स काय असतात? निगेटिव्ह असतात. हे अगोदर बघून घ्यायचं, बरोबर आहे. साइन थीटा आणि कोसेक थीटा पॉझिटिव्ह असेल, बाकीचे 4 फंक्शन निगेटिव्ह असेल. मग इथं दिलं आहे कोणतं? सेक दिलेलं आहे. यासाठी मी काय लागणार म्हटलं तुम्हाला की आयडेंटिटीज लागतील. आयडेंटिटीज काय आहेत की एक आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे. दुसरी कोणती? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं? सेक स्क्वेअर थीटा. आणि लास्ट कोणता आहे? 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असते? व्हॅल्यू कोसेक स्क्वेअर थीटा. आणि दुसरी कोणती लागणार आपल्याला फॉर्म्युलेज? तर इंटर रिलेशन 1/कॉस इज इक्वल टू काय असतं? सेक. परत 1/साइन इज इक्वल टू काय असतं? कोसेक. आणि 1/टॅन इज इक्वल टू काय असतं? कॉट असतं. मग आता इथं जर बघितलं आपण तर सेक दिलेलं आहे, बरोबर आहे. सेकवरनं आपल्याला इथं दुसऱ्या फंक्शनची व्हॅल्यू कोणती मिळेल बघा? कॉसची व्हॅल्यू मिळेल का? 1/कॉस इज इक्वल टू सेक, म्हणजे 1/सेक इज इक्वल टू पण कॉस लिहिता आहेत. किंवा इथून आपल्याला टॅनची पण व्हॅल्यू मिळेल. इथं पण सेक स्क्वेअर आहे ना, त्याच्यावरनं पण आपल्याला मिळेल. हां, मग आता एक एक व्हॅल्यूज आपण फाइंड करत जाऊया. 5 फंक्शनच्या व्हॅल्यू फाइंड करायची एका फंक्शनची दिलेली आहे बघा. पहिलं काय आहे? सेक ए इज इक्वल टू दिल्या व्हॅल्यू किती? -25/7 व्हॅल्यू दिलेली आहे. हां, बरोबर आहे. पुढं आता देअरफॉर मी कॉस ए इज इक्वल टू, थीटा नाही आहे, थीटाऐवजी ए दिलेलं आहे बरं का, त्यामुळे आपण ए यूज करायचं. कॉस ए इज इक्वल टू 1 काय लिहिता येईल? सेक ए लिहिता येईल. म्हणजेच 1 सेकची व्हॅल्यू किती? -25/7. बरोबर आहे का? सेक एची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती मी इथे यूज केली. हां, मग आता पुढं हा मायनस साईन असं जाईल. 25/7 डिनॉमिनेटला, त्यामुळे 7 डिवायडेड बाय जो आहे इथे 25ला, तो वरती येऊन इकडं मल्टिप्लाय होईल, म्हणजे 7/25. ही मिळाली दुसरी व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू मिळाली बघा? कॉस एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -7/25. येते लक्षात? पुढं आता कॉसची व्हॅल्यू मिळाली, सेक मिळाला. मग आता अजून आपल्याला सेकवरनं टॅन स्क्वेअर घेता येईल किंवा कॉसवरनं आपण साइन स्क्वेअरची पण व्हॅल्यू मिळवू शकते. मग आता काय करूया बघा, साइन स्क्वेअर घेऊया पाहिजे तर. नाव आयडेंटिटी काय माहिती आहे आपल्याला की साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 असतं. मग कॉसची व्हॅल्यू आहे त्याच्यावरून आपण साईनची व्हॅल्यू फाइंड करणार, म्हणजे काय येईल? साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, म्हणजे इज इक्वल टू 1 मायनस कॉसची व्हॅल्यू किती आहे? -7/25 आणि त्याचा स्क्वेअर होईल, म्हणजे बघा किती येईल? 1 मायनस -25/7चा स्क्वेअर म्हणजे किती येईल? 49 डिवायडेड बाय 25चा स्क्वेअर, तो किती येईल? 625. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पुढे हे आपल्याला आता सिम्पल करावं लागेल. काय येणार बघा, इथे लिहिते पाहिजे तर 625 मायनस 49 डिवायडेड बाय 625 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. मग याचं सबट्रॅक्शन किती येईल बघा आता, ते आपल्याला घ्यावं लागेल.
किती येईल इथं जर 5 घेतला 5 आहे इथं, इथं जर 1 घेतला तर किती राहिलं इथं 6, इथं 1 परत दिले, इथे 12, 576 डिवायडेड बाय 625 आलं. मग हा काय आहे, साइन स्क्वेअर आहे, बरोबर आहे का, पण सॉरी साइन स्क्वेअर ए आहे. हां, मग आपल्याला साईनची व्हॅल्यू पाहिजे आहे, त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. साइन ए इज इक्वल टू प्लस मायनस 576 कशाचा स्क्वेअर येईल, 24चा डिवायडेड बाय 625 म्हणजे 25चा स्क्वेअर येईल. पुढं आता मग याच्यामध्ये 2 साईन आले, बरोबर आहे, साईनला प्लस पण आला आणि मायनस पण आलं, त्यामुळे काय सांगावं लागेल, साइन ए पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार, ते इथं मी म्हटलेलं बघा मगाशी की साइन काय आहे बघा पॉझिटिव्ह, आणि कोसेक पण काय आहे पॉझिटिव्ह आहे. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असल्यामुळं साइन ए इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, प्लस गेज 24/25. लक्षात आहे, ही मिळाली साईनची व्हॅल्यू. साइन मिळाला, कॉस मिळाला, सेक मिळाला. आता मी याच्यावरनं इथंच आता साइन आणि कॉसवरनं टॅन घेऊ शकते का, टॅन ए इज इक्वल टू काय लिहिता येईल बघा, साइन ए डिवायडेड बाय कॉस ए. मग आता साइन एची व्हॅल्यू किती आहे आत्ताच आपण फाइंड केली, 24/25 डिवायडेड बाय कॉस एची व्हॅल्यू किती आहे, -7/25. मग याच्यामुळं काय होणार बघा, 25ला 25 कॅन्सल होईल, मायनस साईन तसंच, आणि 24 डिवायडेड बाय 7 येईल. हा काय मिळाला आपल्याला, टॅन ए मिळाला. लक्षात आहे, टॅन ए मिळाला. आता साइन कॉस टॅन मिळाला, राहिले काय कॉट सेक कोसेक. मी आता काय करणार बघा, साईनवरनं लगेचच इथं कोसेकची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, साईनवरनं लगेच कोसेक मिळेल का बघा, कोसेक ए इज इक्वल टू किती येईल, 1/साइन ए मिळेल, म्हणजे 1/साइन एची व्हॅल्यू किती, 24/25 म्हणजेच 25/24 येईल. हे काय मिळालं आपल्याला, कोसेक एची व्हॅल्यू इथं मिळाली. बघा साइन कॉस झालं, टॅन झालं, सेक आहे कोसेक आहे, राहिलं फक्त काय अजून कॉट राहिला. मग आता कॉटची व्हॅल्यू काय येणार, कॉट ए इज इक्वल टू कशा, कॉट ए कसा फाइंड होईल सांगा, 1/टॅन ए, म्हणजे काय मिळेल आपल्याला, कॉट एची व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच 1/टॅन किती आहे, 24/7 आहे, म्हणजेच काय होईल, -7 डिवायडेड बाय 24. ही कशाची व्हॅल्यू येईल बघा, कॉट एची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. बघा बरं, म्हणजे मग सगळे फंक्शन इथं मिळाले का बघा, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. एक फंक्शन फक्त आपल्याला दिलेलं होतं, साइन मिळालं, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, असे हे 6 फंक्शन्स आपल्याला इथं मिळालेले आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या. सेम या टाईपचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. फक्त क्वाड्रंट लक्षात ठेवावं लागेल बरं का आपल्याला, क्वाड्रंट आणि ही रिलेशन्स तुम्हाला लक्षात राहिली पाहिजेत, आयडेंटिटीज आणि ही जी इंटर रिलेशन आहेत ट्रिग्नॉमेट्री फंक्शनची, ती मात्र लक्षात राहिली पाहिजे. हां, मी यातलं अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. सिम्पल आहे ते एक्झाम्पल, टॉपिक पण तसा हा एकदम सिम्पल आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. एक्झरसाईज आज आता संपेल इथं आपली या टॉपिकची. मग अजून एक एक्झरसाईज आहे ती आपण सुरू करायची. हां, बघा सेकंड एक्झाम्पल घेऊया. किती दिले बघा व्हॅल्यू, इफ कॉट एक्स इज इक्वल टू, इफ व्हॅल्यू दिलेली आहे, कॉट एक्सची व्हॅल्यू दिल्या 3/4 आणि एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट म्हटलेलं आहे, एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट. कॉट एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3/4 आहे, आणि एक्स जो आहे तो थर्ड क्वाड्रंटमध्ये मिळते. म्हणजे आता मला सांगा आपल्याला रिलेशन कोणतं यूज करावं लागेल. गिवन दिलेलं आहे काय, कॉट एक्स इज इक्वल टू 3/4, ही एक व्हॅल्यू आपल्याला दिल्या, याला मी ब्रॅकेट करून घेतला. आता एक्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, इथला थर्ड क्वाड्रंटमध्ये, बरोबर आहे. मग थर्ड क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह असतं, थर्ड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह कोण येतं बघा, टॅन पॉझिटिव्ह येतं. टॅन आणि कॉट काय असणार आहे थर्ड क्वाड्रंटला,
पॉझिटिव्ह असणार आहे. टॅन थिटा आणि कॉट थिटा हा थर्ड क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असते. म्हणजे ऑलरेडी बघा बरं कॉट पॉझिटिव्हच आहे. मग आता रिलेशन्स यूज करायचे. कॉटवरनं आपल्याला टॅन मिळेल बघा. टॅन एक्स इज इक्वल टू मी काय लिहू शकतोय 1 कॉट, म्हणजेच 1 कॉट म्हणजेच किती येणार बघा 3/4. 3/4 म्हणजेच व्हॅल्यू किती आली तो 4/3 आली. ही व्हॅल्यू कशाची आली बघा टॅन एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. किती मिळाली ती 4/3 मिळाली. मग कॉट माहिती झाला, टॅन माहिती झाला. आता एक आयडेंटिटी यूज करावीच लागते आपल्याला. नाव आयडेंटिटी मी टॅनवरनं यूज करणार. आयडेंटिटी काय माहिती आहे आपल्याला की 1 + tan² इज इक्वल टू sec². ही आयडेंटिटी माहिती आहे. देअरफॉर मग sec² इज इक्वल टू काय लिहू शकते मी 1 + टॅनची व्हॅल्यू किती आहे बघा 4/3चा स्क्वेअर मिळेल. म्हणजेच 1 + 4/3 म्हणजे 16/9 येईल. हे किती येईल बघा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 + 16 / 9 म्हणजेच काय येणार आहे 25/9 येईल. हा काय मिळाला आपल्याला sec² मिळाला. पण sec² 25 मिळाला /9. पण आपल्याला सेक पाहिजे. सेक एक्स इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट घेतल्यावर ±5 / 3. पण एक्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघावं लागेल. बट एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर मग थर्ड क्वाड्रंटमध्ये थिटा काय आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. म्हणजे टॅन थिटा आणि कॉट थिटा काय आहे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे सेक काय येणार निगेटिव्ह येणार. देअरफॉर सेक एक्स इज इक्वल टू -5/3. सेक काय मिळेल -5/3 मिळेल. मग सेकवरनं लगेच आपण कॉस फाइंड करू शकतो. कॉस एक्स इज इक्वल टू किती 1/sec x. म्हणजेच 1/sec म्हणजे किती -5/3 दिल्या व्हॅल्यू. म्हणजेच कॉस एक्स इज इक्वल टू काय येईल -3/5 ही व्हॅल्यू मिळेल. येते लक्षात. कॉस मिळाला, सेक मिळाला, टॅन मिळाला, कॉट मिळाला. आता काय राहिलं बघा साइन आणि कोसेक राहिला. आता साइन फाइंड करायचा तर कोसेक तर माहिती पाहिजे. म्हणजे 1/cosec घेता येईल. तसा पण आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळं काय करावं लागेल परत इथं आयडेंटिटी यूज करावी लागेल बघा. नाव sin² x + cos² x इज इक्वल टू आपल्याला काय माहिती आहे आयडेंटिटी 1 माहिती आहे बरोबर आहे. sin² + cos² इज इक्वल टू 1 त्या आयडेंटिटीचा मी यूज करणार. मग याच्यावरून आपल्याला sin² इज इक्वल टू किती लिहिता येईल 1 - cos² x. म्हणजे किती येईल बघा 1 - cos किती आहे -3/5चा स्क्वेअर येईल. म्हणजेच 1 - 9/25 येईल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 - 9 / 25. हां मग आता हे जरा सॉल्व करायचं पुढं. इथे घेते मी इथेच बघा काय येणार sin² इज इक्वल टू 25 - 9 म्हणजे किती येईल 16 / 25. 16 / 25 म्हणजेच sin x इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल ±4/5 येईल. म्हणजेच sin x इज इक्वल टू काय येईल सांगा. एक्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तर ते मेन्शन करूया आपण इथं. एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट. एक्स कोणत्या क्वाड्रंटला आहे थर्डला. मग थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, बाकी सगळे निगेटिव्ह. त्यामुळे साईन पण काय येणार निगेटिव्ह येणार. sin x इज इक्वल टू -4/5. हा मिळाला साईन. आणि आता राहिलं काय याच्यावरनं कोसेक राहिला तो लगेच मिळेल आपल्याला. कोसेक एक्स इज इक्वल टू 1/sin x. म्हणजेच किती येईल बघा 1 साईन किती आहे -4/5 म्हणजेच किती येईल -5/4. हा काय मिळाला कोसेक एक्स मिळाला. म्हणजे 2 व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि बाकीच्या 4 काय येणार आहेत निगेटिव्ह. हे प्रत्येक एक्झाम्पलला असेल असं लक्षात येते सगळ्यांच्या. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन एक आहे अजून. यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आणि एक लास्ट क्वेश्चन राहिला आहे तो फक्त घ्यायचा आहे म्हणजे आपला टॉपिक संपतोय. क्वेश्चन काय आहे बघा तो पुढचा क्वेश्चन घेते मी. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे फाइंड. इथं पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच फाइंड करायचे आहे. फाइंड ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स
find all trigonometric functions of angle, find all trigonometric functions of angle in standard position, in standard position, whose terminal arm, whose terminal arm passes through. म्हणजे अँगलची जी टर्मिनल आर्म आहे ती ज्या पॉईंटमधून पास होते तो पॉईंट आपल्याला फक्त दिला असेल. पासेस थ्रू पॉईंट दिला आहे बघा 3,-4. हां, आता फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल आर्म पासेस थ्रू काय म्हटलेलं आहे, पॉईंट दिलं. फक्त पॉईंटवरनं आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा. म्हणजे हा जो पॉईंट आहे, पॉईंटचे कोऑर्डिनेट समजा आपण पी पॉईंट कन्सिडर केला तर एक्सची व्हॅल्यू किती दिल्या 3 दिल्या आणि वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे -4 दिलेली आहे. या पॉईंटवरनं आपल्याला ऑल ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. म्हणजे लक्षात येते का, साइन, कॉस, टॅन, कॉटसेक, कोसेक ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायचे. हां, मग ते फाइंड करताना आता काय करावं लागेल बघा. लेट थीटा काय असेल, अँगल असेल. लेट थीटा बी मेजर ऑफ अँगल, बी द मेजर ऑफ अँगल. आता तो अँगल काहीतरी आपल्याला घ्यावा लागेल ना, दिलाय का अँगल नाहीये, त्यामुळे तो थीटा कन्सिडर करायचा. अँगल काय म्हटलं मी, लेट थीटा बी द मेजर ऑफ अँगल, मेजर ऑफ अँगल स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे स्टँडर्ड पोझिशनचा अँगल आहे, नेमका किती आहे आपल्याला माहिती नाहीये तरी पण त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. हुज टर्मिनल आर्म, whose terminal arm passes through, whose terminal arm passes through. पॉइंट काय दिलेला आहे तो, काय जर पी मेन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय परत लिहून घेतो इथं, इज इक्वल टू काय येणार 3,-4. हां, मग असा पॉईंट दिला आहे, याच्यावरून आता मी काय करणार बघा. देअरफॉर आर इज इक्वल टू फाइंड करायचं. म्हणजेच काय, आर म्हणजे काय येणार आहे, √x² + y². आर इज इक्वल टू म्हणजेच काय घेता येईल आपल्याला, √x² + y². मग √x ची व्हॅल्यू 3 आहे, 3² + -4 येईल. हे मी सांगितलेलं आहे आरचं तुम्हाला, बघा जरा असं येते का, जे किती येईल बघा. आता इथे हे रूट जर सिम्पल केलं तर 9 + 16 येईल. म्हणजेच किती आली व्हॅल्यू, √25 आली. म्हणजेच आरची व्हॅल्यू किती आली बघा, 5 आहे. हां, आर मिळाला 5, एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 आणि वायची व्हॅल्यू किती आहे -4. पाहिजे तर इथे कॉमा लिहून लिहायचं, एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू -4. हां, देअरफॉर मग आता मी याच्यावरनं साइन थीटा, कॉस थीटा व्हॅल्यूज फाइंड करणार. साइन थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, y/r. तो किती येणार मग, वाय किती आहे -4, आर किती येणार 5. नेक्स्ट कॉस थीटा इज इक्वल टू ते काय येणार x/r. एक्स किती आहे बघा 3 डिवायडेड बाय आर किती 5. साइन कॉस झालं. आता टॅन थीटा इज इक्वल टू तो फॉर्म्युला काय असतो, y/x असतो. वाय किती आहे आपल्याला माहिती आहे -4, एक्स किती आहे 3. साइन कॉस टॅन, आता पाहिजे तर मी इकडे लिहिते कॉटसेक कोसेक. कॉट थीटा इज इक्वल टू कॉट काय येणार x/y येणार. ती किती येणार आहे x/y म्हणजे -x व्हॅल्यू किती आहे 3 डिवायडेड बाय 4 कॉट. आता सेकची व्हॅल्यू काय येणार r/x येईल. कॉसच्या उलट किती येईल बघा, आर किती आहे आपला 5 डिवायडेड बाय एक्स किती आहे 3, 5 डिवायडेड बाय 3. आणि राहिलं काय कोसेक थीटा. कोसेक थीटा किती येईल r/y. r/y म्हणजेच काय येणार 5 डिवायडेड बाय वायची व्हॅल्यू किती आहे -4 म्हणजे -5/4. हे मिळाले ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सिम्पल आहे ते, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. इथे लक्षात सगळ्यांच्या. तर ही एक्झरसाइज आपली जी आहे ती इथे संपलेली आहे बघा. एक्झरसाइज कोणती होती 2.1 होती.
सगळे क्वेश्चन बऱ्यापैकी आपले कव्हर झालेले आहेत. आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. ही एक्झरसाइज इथं संपल्या. यातल्या ते ऑल फंक्शनची फाइंड करायचे आहे. त्यातलं एक एक्झाम्पल आहे, ते मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देणार आहे. मग आता अजून आपल्याकडे वेळ आहे, लेक्चर अजून बराच वेळ आहे, त्यामुळे मी पुढचा पॉईंट सुरू करतोय. बघा, पुढचा पॉईंट काय असणार आहे, फंडामेंटल आयडेंटिटीज. मागासपासून आपण त्या आयडेंटिटी यूज केल्या आणि आता पॉईंट दिला आहे की फंडामेंटल आयडेंटिटीज म्हणून दिलेलं आहे इथं. म्हणजे ते ऑलरेडी तुम्हाला 10th झालेलं आहे, त्यामुळे आता काय प्रॉब्लेम नाही आहे, माहिती आहे सगळ्यांना ते फंडामेंटल आयडेंटिटीज. फंडामेंटल आयडेंटिटीज म्हणजे कोणत्या, तुम्हाला आयडेंटिटीज त्या माहिती आहेत ऑलरेडी, मी मगासपासून रिपीट पण केल्यात. पहिली आयडेंटिटीज कोणती आहे, फंडामेंटल आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. त्यातली पहिली आयडेंटिटी कोणती असते की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही मेन पहिली आयडेंटिटी. हां, मग याच्यावरून आपल्याला फक्त कॉस थीटाची पण व्हॅल्यू फाइंड करता येते पाहिजे तर असं मी लिहू शकते बघा की कॉस थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर जे आहे तो इकडं, म्हणजे कॉस स्क्वेअर, कॉसची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर साइन स्क्वेअर इकडं आणायचा, म्हणजे तो काय होतो 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होता, बरोबर आहे. पण मी इथं कॉस थीटा लिहिलं आहे, कॉस स्क्वेअर ठेवला आहे का तसाच नाही आहे, म्हणजे याचं काय घ्यावं लागतं आपल्याला, रूट घ्यावं लागतं. म्हणजे कॉस थीटा इज इक्वल टू प्लस मायनस रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. इथं आपण एक्झाम्पलमध्ये हे घेतले बघा तसंच, साइन स्क्वेअर इज इक्वल टू मी घेतलं इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर. तेच आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे परत इथंच मी रूट घेऊ शकते, मी नंतर घेतले बघा त्याचं रूट, इथं घेतले रूट, बरोबर आहे का. ते आपण इथं पण त्याच वेळी रूट घेतलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहेत. हां, म्हणजे असं आयडेंटिटीवरून आपण घेऊ शकतोय. जसं साइन थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल सांगा, साइन थीटा इज इक्वल टू प्लस मायनस रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असं पण आपल्याला लिहिता येतं. हां, बरोबर आहे. पुढं आता ही झाली पहिली आयडेंटिटी. दुसरी आयडेंटिटी कोणती म्हणून मी सांगितलेलं आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतो, सेक स्क्वेअर थीटा. ही झाली दुसरी आयडेंटिटी, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. आणि तिसरी आयडेंटिटी काय असते, 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. म्हणजे हे जे काय 3 रिलेशन्स आहेत यांना काय म्हटलं जातं, फंडामेंटल आयडेंटिटीज ऑफ ट्रिग्नॉमेट्री असं यांना म्हटलं जातं. हां, मग आता पुढचा पॉईंट बघायचा आहे बघा आपल्याला, डोमेन अँड रेंज. पुढचा पॉईंट काय आहे, डोमेन अँड रेंज. आता हे डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, कशाची रेंज, कशाचा डोमेन, तर हे कशाचं असतं, सगळं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचंच असते. ती जी 6 फंक्शन्स आहेत आपली, सगळ्या त्या 6 फंक्शनचाच आपल्या इथं स्टडी आहे. मग त्यांचा डोमेन आणि त्यांची रेंज असते ते आपल्याला बघायचे आहे इथं, डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नॉमेट्री फंक्शन. हां, मग आता डोमेन आणि रेंज म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर काय असतं बघा, पहिलं आपण बघूया साइन फंक्शनचा डोमेन आणि रेंज बघूया. हां, पहिलं काय असेल, साइन म्हणजे वाय इज इक्वल टू साइन थिटा, म्हणजे फंक्शन मी घेतलं इथं, साइन हे फंक्शन घेतलं, याची मला डोमेन आणि रेंज बघायचे आहे. ते मी आता डायरेक्ट तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते बघा. डोमेन आणि रेंज म्हणजे काय, तर साइन फंक्शनच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत. कुठल्या व्हॅल्यूज सांगा, की साइन 0 व्हॅल्यू किती असते, साइन 0 0 असते, बरोबर आहे. साइन 30 व्हॅल्यू किती असते, 1/2 असते, बरोबर आहे. परत साइन 45 व्हॅल्यू किती असते, 1/√2. हां, परत साइन 60 व्हॅल्यू किती असते, साइन 60 √3/2, बरोबर आहे. साइन 90 व्हॅल्यू किती असते, 1 असते. हां, मग आता अँगल किती घेतले बघा आपण, 0 ते 90पर्यंत गेलो, बरोबर आहे. मग याची व्हॅल्यू काय झाली, इथं 0 आहे, इथं 1/2 मिळाली, म्हणजे अँगल वाढत जाते तसं ही व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत आली का, येते का लक्षात बघा. ती व्हॅल्यू 0 पासून 1 पर्यंत आली, म्हणजे याचा ग्राफ जो आहे तो वाढत गेलेला आहे. म्हणजे व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0 पासून 1 पर्यंत गेल्या. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या म्हणजे एक्स आणि वाय असतं, डोमेन आणि रेंज म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असतात. आता हे मी ग्राफमध्ये ड्रॉ करणार बरं का. आता हा असा ग्राफ असेल, याच्यावरती काय असतं, इथं हा 0 असते, बरोबर आहे का. इथं काय असतात, अँगल असतात, इथं 0 आहे तर इथं
इथं समजा 90 असेल, इथं किती असेल पुढं 180 असेल, तसं इकडं काय येणार -90, इकडं काय येईल -180 हां. आणि व्हॅल्यूज येणार आहेत. इकडं काय असेल बघा, व्हॅल्यू 1 असेल, इथं 2 असेल. आणि इकडं काय असेल -1 असेल, इथं व्हॅल्यू किती असेल -2 असेल. तर याच्यावरून आता साइन 0 डिग्री अँगलला व्हॅल्यू किती असते 0 असते. म्हणजे एक पॉईंट इथं आला. आता साइन 30ला किती व्हॅल्यू असते 1/2 असते. मग साइन 30 समजा इथं मध्ये सेंटरला 45 म्हणजे 30 म्हणजे इथं कुठेतरी असेल का, तर ती जी व्हॅल्यू आहे 30 ती किती आहे 1/2 म्हणजे इथं आली 0.5 असा पॉईंट येईल. मग 45ची व्हॅल्यू अशी इथं येत असते, 60ची व्हॅल्यू इथं येत्या आणि मग 90ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर ते असा ग्राफ मिळतो बघा आपल्याला, हा असा ग्राफ मिळत असतो. इथून इथं ते जर पॉईंट जोडले आपण तर असे मिळतात. मग ते आपण जर असं पुढं गेलो तर असं ते खाली येतं, म्हणजे 180च्या पुढे 180कडे गेलो की असं येतं. 180 किती व्हॅल्यू असते परवाच सांगितले बघा मी, साइन 180ची व्हॅल्यू 0 असते. ते 0ला परत इथे एक्सची व्हॅल्यू 0वर येत्या बघा. तर याचा जो हे एक्स ॲक्सिसवरचं घेतलेलं, वाय ॲक्सिसवरचं आपण घेतलं, तर यालाच काय म्हटलं तर डोमेन आणि रेंज असं म्हटलं जातं. ते इथं ग्राफमध्ये दिले बघा, बुकमध्ये व्यवस्थित डिटेल दिलेलं आहे. हां बघा इथे दिलेला आहे तो ग्राफ, दिसते का बघा सगळ्यांना. काय सांगितलेलं आहे y इज इक्वल टू, इथे जर बघितलात तुम्ही तर इथे दिले बघा y इज इक्वल टू साइन थिटा, वेअर थिटा काय आहे, थिटा बिलॉंग्स टू r म्हणजे तो रिअल नंबर असेल आणि y बिलॉंग्स टू काय आहे -1 to 1 म्हणजे y ॲक्सिसवरची व्हॅल्यू. वाय ॲक्सिसवरची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं रेंज असं म्हटलं जातं. आणि एक्स ॲक्सिसवर जे आपण अँगलच्या ज्या व्हॅल्यूज बघितल्या त्या काय असतील डोमेन असेल. बरोबर आहे का. हे काय असतील एक्स ॲक्सिसच्या व्हॅल्यूज म्हणजे डोमेन आणि वाय ॲक्सिसच्या व्हॅल्यूज म्हणजे काय म्हटलं जातं रेंज असं म्हटलं जातं. बघा एक मिनिट मी व्यवस्थित दाखवू देते. हा असा इथे ग्राफ आहे. साइन फंक्शनचा हा ग्राफ आहे बघा, लक्षात येते का. दिसते सगळ्यांना. इथं 0 साइन 0 अँगल बरोबर आहे का, त्याची व्हॅल्यू 0 असत्या. इथं π/2 म्हणजे 90 आलं. π/2ला व्हॅल्यू किती आहे बघा 1 आहे. परत आपण पायला आलो म्हणजे 180ला आलो तर इथं व्हॅल्यू 0ला येते, त्यामुळे ग्राफ परत खाली आला. मग पायच्या पुढे गेलो आपण 270ला जर गेलो तर -1 व्हॅल्यू असते बघा. 3π/2 म्हणजे काय आलं 270, मग त्याची व्हॅल्यू काय आली -1 आली. त्यामध्ये इथं खाली आला ग्राफ. परत 2πला गेलो आपण 360ची व्हॅल्यू किती असते 0 असते, त्यामुळे इथं 0ला ग्राफ आला. पण मग हे जे आहे ते असं ग्राफ आपल्याला मिळत असते, लक्षात आहे. मग असा प्रत्येक फंक्शनचा आपल्याला ग्राफ दिलेला आहे. सेम तसं आपण निगेटिव्ह अँगलचा जो टेबल मी तुम्हाला सांगितलेला बघा, व्हॅल्यूज फाइंड कर म्हणजे निगेटिव्ह अँगलच्या, सेम तसं इकडं लेफ्ट साईडला पण मिळतं आणि सेम तसंच इकडं राईट साईडला पण मिळतं. मग आता याच्यातलं तुम्ही एक ऑब्झर्व केलं का बघा, की हा जो ग्राफ दिसतोय याची इकडं मॅक्झिमम व्हॅल्यू वाय ॲक्सिसची 1च आहे आणि इकडं व्हॅल्यू मॅक्झिमम भेटला तर -1 आहे. म्हणजे वाय ॲक्सिसवरती साईनची कुठलीही व्हॅल्यू, म्हणजे वाय ॲक्सिसवरती असं नाही आहे, म्हणजे वाय ॲक्सिस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रेंज म्हणते. म्हणजे साइन फंक्शनच्या कुठल्याही अँगलची जर व्हॅल्यू तुम्ही घेतली तर ती व्हॅल्यू फक्त 1 to -1 या 2 नंबरच्या मध्येच असणार आहे. 1.5 2.4 अशी व्हॅल्यू कधीही साइन फंक्शनची कुठल्या अँगलची असणार नाही आहे. म्हणजे समजा आपण साइनचा अँगल 1000 जरी घेतला तरी त्याची व्हॅल्यू -1 to 1 एवढीच असेल. म्हणजेच त्या साइन फंक्शनची काय झाली ती रेंज झाली वाय ॲक्सिसवरची जी घेतलेली आहे आपण ती. म्हणजे फंक्शनच्या व्हॅल्यूज ज्या आपण फाइंड केलेल्या असतात अँगलच्या ज्या व्हॅल्यूज त्या म्हणजेच काय म्हटलेलं आहे रेंज म्हटलेलं आहे. मग ती रेंज साइन फंक्शनची किती असते -1 to 1 असते. आणि डोमेन म्हणजे काय तर वाय एक्स ॲक्सिसवरचे जे अँगल लिहितो आपण ते, मग ते अँगल काय असतील रिअल फंक्शन असतील. डोमेन ऑफ साइन फंक्शन इज आर म्हटलेलं आहे म्हणजे ते रिअल असतात.
सेम असं जर तुम्ही बघितलं तर कॉसला पण सेम तेच आहे बघा. साईन आणि कॉसमध्ये फारसा फरक नाही आहे. बघा दिसते का सगळ्यांना? साईन आणि कॉसमध्ये फारसा फरक नाही आहे. वाय इज इक्वल टू कॉस थिटा जर असेल तर त्याची पण रेंज काय असते बघा, -1 to 1 असते. म्हणजे साईन आणि कॉसच्या कुठल्याही अँगलची जर तुम्ही व्हॅल्यू बघितली तर ती -1 to 1 असते. इथे जर ऑब्झर्व केलं तर कॉसची बघा, कॉस 0, एक मिनिट, हा ग्राफ साईनचाच आहे हा ग्राफ. इथं वाय इज इक्वल टू साईन दिले, ग्राफ चुकीचा आहे हा बुकमध्ये. मला आता तो ड्रॉ करावा लागेल. एक मिनिट, मी ड्रॉ करते तो ग्राफ, किंवा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कॉस फंक्शनचा हा ग्राफ चुकीचा आहे. कॉस 0 0 नाही आहे, कॉस 0ची व्हॅल्यू 1 असते. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.